ॲनाटॉमी ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट प्लांट्स. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? टिश्यू सिस्टीम बघितलं सगळ्या, इपिडर्मल टिश्यू सिस्टीम, ग्राउंड टिश्यू सिस्टीम आणि व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम. ठीक आहे, तन्वी काय झाले? काय नाही ना. चला आता ॲनाटॉमी ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट प्लांटमध्ये सुरुवातीला बघूया डायकॉट रूटचं ॲनाटॉमी बघूया आधी आपण. डायकॉट रूटची ॲनाटॉमी. रूटला जर तुम्ही रूट घेतला आणि त्याचा एक ट्रान्सफर सेक्शन घेतला, रूटला काय केला म्हणजे रूट घेतला आणि त्याचा असा काकडे कापतो का नाही आपण, असे काकडे कापल्यासारखा जर तुम्ही त्याला कापला तर त्याला ट्रान्सफर सेक्शन म्हणायचं. पण तो घेताना काकडे एवढा जाड नाही घ्यायचा, एकदम थिन, असा एकदम थिन सेक्शन घ्यायचा. आणि तो मायक्रोस्कोप खाली जर बघितला तर तुम्हाला तो असा दिसेल. काकडीचा नाही, रूटचा म्हणतोय मी. गाजर, गाजर बघा तुम्ही, गाजर घरी गेल्यावर आज गाजर एकदम थिन स्लाइड काढायचा, जरा झूम करून बघा. घरी लेन्स बिन्स असेल ना त्यानं बघायचं, तुम्हाला असं दिसणार बघा तो आतमध्ये. ओके, बघा आता. तर ट्रान्सफर सेक्शन म्हणजे TS ऑफ सनफ्लावर रूट शोज द फॉलोइंग टिश्यू ऑर्गनायझेशन. तुम्ही जर डायग्राममध्ये बघितलं तर सगळ्यात बाहेर काय असणार आहे आता? रूट हेअर, म्हणजेच कोण? इपिडर्मिस. हां, इपिडर्मिस आणि त्याचं रूट. काही इपिडर्मल सेल कन्वर्ट इनटू रूट सेल. एक क्वेश्चन विचारू का? रूट हेअर सेल आणि ट्रायकोम्स ह्या दोन्हीमध्ये मेजर फरक काय आहे? व्हेरी गुड. युनिसेल्युलर कोण असतं? रूट हेअर सेल युनिसेल्युलर असतात. आकांक्षी, व्हेरी गुड. आणि ट्रायकोम्स काय असतात? मल्टीसेल्युलर. ओके, सेम. हे बघा, हे हा एक सेल आहे, हे एका सेलपासूनच काय तयार झाले? ट्रान्सफर सेक्शनमध्ये काय काय पार्ट दिसतील आपल्याला बघूयात. तुम्ही जर ह्याला थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल की हा कसा दिसतो. तर बघा, सगळ्यात बाहेर कोण आहे इथं? रूट हेअर. त्याच्या बाहेर म्हणजे रूट हेअर इज अ पार्ट ऑफ इपिडर्मिस, म्हणजे सगळ्यात आउटर लेअर इपिडर्मिस. 2 नंबरला कोण आहे? कॉर्टेक्स. तुम्ही जे म्हणता ना मागाच्यापासून कॉर्टेक्स, कॉर्टेक्स कळलं का? कॉर्टेक्स कुठं आहे? म्हणजे ॲक्च्युली ग्राउंड टिश्यू कशानं बनलेला आहे? अख्खा कॉर्टेक्स. कशानं बनलेला आहे? कॉर्टेक्स. म्हणजे काही ठिकाणी कॉर्टेक्सनं, काही ठिकाणी अजून लेअर असतात. रूटमधला ग्राउंड टिश्यू मोस्टली कशानं बनला आहे? कॉर्टेक्स. कशानं बनला आहे? कॉर्टेक्स. त्यानंतर त्याच्या आतमध्ये सेकंड लेअरला कोण आहे? एंडोडर्मिस. काय म्हणले? हे बघा, हा इपिडर्मिस. हा कोण आहे? त्याच्यामध्ये कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या खाली कोण आहे? एंडोडर्मिस. एंडोडर्मिसच्या खाली कोण आहे? पेरिसायकल. त्याच्या खाली प्रोटोझायलम, बरोबर का? त्याच्या खाली मेटाझायलम. त्याच्या आतमध्ये कोण आहे? मधोमध पीथ. बाहेरच्या साईडला कोण आहे? त्या फ्लोएम. तुम्ही डायग्राममध्ये जर थोडं ऑब्झर्व केलं तर कळेल तुम्हाला. दिसतंय का तिथं? हे बघा, आता हे सुरुवात अशी असते. सगळ्यात बाहेर कोण आहे? इपिडर्मिस. हां, त्यानंतर कॉर्टेक्स, त्यानंतर एंडोडर्मिस. ठीक आहे. आणि हे जो एंडोडर्मिस, त्याच्यानंतर कोण आहे? स्टील. स्टीलमध्ये बाकी सगळे असतात बघा. हे ह्या सगळ्याला मिळून काय म्हणले त्यांनी? स्टील म्हणलेलं आहे. ते बघू आपण पुढं सगळं. सो लेअरचा सिक्वेन्स समजला का? सगळ्यात वर इपिडर्मिस, 2 नंबरला कॉर्टेक्स, नंतर ठीक आहे. हा सिक्वेन्स विचारू शकतात तुम्हाला. आयडेंटिफाय करेक्ट सिक्वेन्स. ओके. पहिला आता इपिडर्मिस बघूया. स्टार्ट्स विथ इपिडर्मिस. मी तुम्हाला काय शब्द वापरलेला बघा. इपिडर्मिसलाच रूटमध्ये काय म्हणतात? इपिब्लेमा. म्हणजे रूट हेअर सेल हे कशाचं एक्सटेन्शन आहे असा क्वेश्चन आला होता. हे जे रूट हेअर आहेत, हे रूट हेअर कशापासून तयार झालेत? इपिडर्मिस. पण इपिडर्मिसच्या ऐवजी काय वापरतील? इपिब्लेमा. इपिब्लेमा, कळलं का? सो आउटर मोस्ट लेअर इज इपिडर्मिस, दॅट इज इपिब्लेमा. मॅनी इपिब्लेमा सेल प्रोट्रूड ॲज अ युनिसेल्युलर रूट हेअर्स. एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. रूटचा आउटर पार्ट कुठला आहे? इपिडर्मिस, ऑल्सो कॉल्ड एज इपिब्लेमा. कसा लेअर आहे हा? आउटर मोस्ट लेअर आहे. मॅनी इपिब्लेमा सेल प्रोट्रूड बाहेरच्या साईडला अँड फॉर्म ॲज अ युनिसेल्युलर रूट हेअर्स. युनिसेल्युलर रूट हेअर्स. त्यानंतर कॉर्टेक्स. नंतर कोण आहे? कॉर्टेक्स 2 नंबरला. इट कन्सिस्ट ऑफ सेव्हरल लेअर. खूप सारे लेअर आहेत आणि ते लेअर मोस्टली कशाने बनलेले आहेत? थिन लेअर ऑफ पॅरेन्कायमा सेल विथ इंटरसेल्युलर स्पेस. मध्ये मध्ये स्पेस दिसतोय का तुम्हाला इथं? गॅप पण आहे का गॅप? सो पॅरेन्कायमा सेलला अजून एक नाव 12th मध्ये येणार आहे. लिव्हिंग सेल म्हणतात त्याला. कसले सेल?
कुणाला म्हणतात लिव्हिंग सेल? पॅरेन्कायमा सेलला काय म्हणतात? लिव्हिंग सेल म्हणतात. ओके. कॉर्टेक्स मॅनी लेअर पॅरेन्कायमा सेलनं बनलेला असतो आणि मध्ये इंटरसेल्युलर स्पेस असतो. कॉर्टेक्स कशानं बनलेला आहे? पॅरेन्कायमा सेल. आणि पॅरेन्कायमा सेल कॉम्पॅक्टला असतात का लूज असतात? लूज असतात. तर आता हिथं अरेंजमेंट कशी आहे? लूज आहे. मध्ये काय आहे? हां, कॉम्पॅक्ट म्हणला की इंटरसेल्युलर स्पेस नसतो. इथं आहे इंटरसेल्युलर स्पेस. बरोबर. सो दोन गोष्टी कळल्या का तुम्हाला? बघा आता रूटमध्ये आपण काय बघतो? हे रूटमध्ये वेगळं अरेंजमेंट असणार आहे, स्टेममध्ये वेगळी असणार आहे, लीफमध्ये वेगळी असणार आहे. प्रत्येकाचं लक्षात ठेवायचं तुम्हाला. सध्या काय बघतोय आपण? रूट. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे रूट. बरोबर. इपिडर्मिस फक्त काय महत्वाचं तिथं? आउटर मोस्ट आणि युनिसेल्युलर रूट हेअर. 2 नंबरला कॉर्टेक्स कशापासून बनलेला आहे तो? पॅरेन्कायमा सेल. इंटरसेल्युलर स्पेस असतात. आता तिसरा कोण आहे? एंडोडर्मिस. एंडोडर्मिस कुठला? आता हितला हा लेअर दिसतो का तुम्हाला? बारका बारका इथं हा जो गोल आहे त्याच्याबरोबर बाहेरच्या साईडला जे लेअर आहेत का छोटे छोटे, त्याला काय म्हणले? एंडोडर्मिस. इपी बाहेरचा, एंडो आतमधला. सो एंडोडर्मिस इनर मोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचाच इनर मोस्ट लेअर. बघा कॉर्टेक्सचा आउटर मोस्ट कोण आहे? इपिडर्मिस. कॉर्टेक्सचा इनर मोस्ट आणि एक्झॅक्टली कॉर्टेक्स कशानं बनला आहे? पॅरेन्कायमा. व्हेरी गुड. इट कॉम्प्राइजेस अ सिंगल लेअर ऑफ बॅरेल शेप सेल. अंडरलाईन करा त्याला, बॅरेल शेप सेल. सो एंडोडर्मिस मधले सेल कसे आहेत? बॅरेल. दिसते तुम्हाला इथं बघा, बॅरेल शेप म्हणजे असे. हे बघा, हे तुमच्या बुकमध्ये जर लेबल दिसत नसेल तर तुम्ही नीट करा बरं का लेबल. ते एंडोडर्मिस म्हणजे हे बघा, हे गोल गोल आहेत. हे कसे आहेत बघा? कॉर्टेक्स मधले सेल कसे दिसत आहेत? गोल गोल आहेत. कॉर्टेक्सच्या आतमधला लेअर कसे आहेत? सगळे बॅरेल शेप म्हणजे असे थोडेसे ओव्हल शेप आहेत असे. barrel shaped cell without intercellular space. The tangential and radial wall of the endodermal cell have a deposition of suberin. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. तर इथं हे जे एंडोडर्मल सेल असतात ह्याच्यामध्ये एक सबेरिन नावाचं केमिकल असतं. सबेरिन नावाचं केमिकल असतं ते वॉटर इम्परमेएबल असतं, वॅक्स मटेरियल असतं इन द फॉर्म ऑफ कॅस्पेरियन स्ट्रीप. असं का असतं ह्याच्या मागचं कारण सांगतो. बघा आता इथं पाणी असं समजा तुम्ही, कुठं पाणी? हे बघा, हे सगळं काय? पाणी. आणि पाणी कोण ॲब्झॉर्ब करणार आहेत? रूट्स. ह्या रूट हेअरमधनं पाणी आत येणार. आलं का? आलं. ते ह्याच्यामधनं कुठे येतं? असं ह्या सेलमधनं कुठे येतं? कुठं जाणार? कुठं पाठवायचं आपल्याला? फ्लोएममध्ये का झायलममध्ये? वॉटर कशामध्ये जाणार? फ्लोएममध्ये का झायलममध्ये? झायलममध्ये. कशामध्ये? माझा झायलम कुठं आहे? आत आहे का बाहेर आहे? बरोबर का? हिथं कोण आहे? आपली झायलम. मग हे पाणी असं कुठे यायला पाहिजे? झायलममध्ये. पण तुम्ही जर बघितलं इथं कोण आहे? फ्लोएम पण आहे. कोण आहे? फ्लोएम. मग पाणी फ्लोएममध्ये नाही गेलं, पाणी कुठे गेलं पाहिजे? त्यासाठी काय असतं? त्यासाठी जिथे इथं फ्लोएम आहे, आता इथं फ्लोएम आहे की नाही, तर ह्या पार्टमध्ये काय असते? इथं अशी कॅस्पेरियन स्ट्रीप. इथं काय असते? कॅस्पेरियन स्ट्रीप. इथं काय असते? कॅस्पेरियन स्ट्रीप. इथं काय असते? कॅस्पेरियन स्ट्रीप. आणि त्यामुळे काय होतं? जर समजा पाणी कुठनं आलं? पाणी हितनं असं आलं. पाणी कुठं आलं? हिथं आलं. हितनं पाणी डायरेक्ट कुठं जाऊ शकतं? फ्लोएममध्ये. तर पाण्याला कुठं न्यायचं आपल्याला? मग काय होतं? हितनं पाणी आत येऊ शकत नाही का? तिथं काय असतं बघा, काय म्हणले? डिपोजिशन ऑफ सबेरिन. दॅट इज त्याला काय शब्द वापरलाय? कॅस्पेरियन स्ट्रीप. ते कशी आहे बघा? वॉटर इम्परमिएबल. कशी आहे ती? त्यामुळे काय होणार? हे पाणी इथं काय होणार? इथून असं होऊन परत आत जाणार. कळलं का मुद्दा? माय डिअर फ्रेंड्स, मुद्दा कळला का तुम्हाला? फंक्शन ऑफ कॅस्पेरियन स्ट्रीप समजलं ना? ओके. फक्त आता क्वेश्चन काय येईल तुम्हाला? कुठं असते कॅस्पेरियन स्ट्रीप? एंडोडर्मिस. कुठं असते? सो बघा दिले इथं, द टँजेन्शियल अँड रेडियल वॉल ऑफ एंडोडर्मल सेल हॅव डिपोजिशन ऑफ सबेरिन. सबेरिन म्हणजे काय? वॉटर इम्परमिएबल वॅक्सी मटेरियल इन द फॉर्म ऑफ कॅस्पेरियन स्ट्रीप. सेलच्या आत न जातं डायरेक्ट.
तुम्हाला ते सांगतो कसं पाणी पुढे येणार, तुम्हाला ती क्युरियोसिटी आहे. आता ज्यावेळेस पाण्याचे मुवमेंट कसे असते बघा, डिफ्युजन माहिती आहे का तुम्हाला? डिफ्युजन म्हणजे काय? व्हेरी गुड. मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू. मग आता काय झालं बघा, हे रूट हेअर सेलला पाणी आवडतं, ते पाण्याला काय करणार? भरणार. ते भरले का? आता हाय कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे? इथं आहे का? नाही. पाणी कुठे येणार? हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो. आता प्रत्येक सेल काय होणार? भरणार. आता हा सेल भरला, ह्यात पाणी आहे का? हाय कॉन्सन्ट्रेशन टू कळलं का? अशा प्रकारे येतं. ते दोन प्रकारचे पाथवे आहेत, सिम्प्लास्ट पाथवे आणि ॲपोप्लास्ट पाथवे. हे 12th मध्ये आहे तुम्हाला. त्यावेळेस सांगितलं चालेल का? हां, चालेल ना? ओके. आता मी सांगितलंच तुम्हाला ॲक्च्युली ते दोन पाथ म्हणजे काय? एक पाथ असतो जो डायरेक्ट काय करतो, पाण्याला कुठनं घेऊन येतो? सेलच्या मधनं घेऊन येतो, सेलच्या आतमधनं. आणि एक काय करतो? कडकडनं म्हणजे कसं? सेल वॉलमधनं. हे बघा, हे असं. म्हणून तर त्याला काय म्हणलं? इंटरसेल्युलर स्पेस. असतो का नसतो? असतो. इथल्या कॉर्टेक्समध्ये इंटरसेल्युलर स्पेस असतो. त्या स्पेसच्या मधनं पाणी कुठे येतं? झायलमपर्यंत येतं. समजते का बाळांनो? ओके. सो तुम्हाला हे कॅस्पेरिन स्ट्रीप आणि सबेरिनचा हे कळलं असेल. ते कुठं असतं? रॅडियल टँजेन्शियल अँड रॅडियल वॉल ऑफ द एंडोडर्मल सेल. सेलचा जो वॉल आहे ना, त्या सगळ्याच वॉलला नाही, काय वॉलला काय आहे? सबेरिन म्हणजे कॅस्पेरिन स्ट्रीप असते, जी पाणी कुठे येऊन देत नाही, अनवॉन्टेड प्लेसला जाऊन देत नाही. त्याला कुठे घेऊन जायचं? बरोबर, झायलममध्ये. येस. मग आधी काय सांगितलं मी? सेलच्या मधनं जाणार डायरेक्ट बाळा. मग ते स्पेस नसेल तर, पण स्पेस असतो, दोन्ही प्रकारे जातात. कॉर्टेक्समध्ये स्पेस आहे ना बाळा, रूटमध्ये. हां, एंडोडर्मिस रूट हेअरच घेऊन येते ना. सॉरी, एंडोडर्मिस म्हणतोय का तू? हां, एंडोडर्मिसमध्ये म्हणतो काय? हे तर पण सेम सेलच्या आतमधूनच जातं ते. हां, डायरेक्ट सेल हे वरून आले तसं. जिथं फक्त कॅस्पेरिन स्ट्रीप आहे ना, तिथून फक्त ते आत नाही जाऊ शकत, तिथून ते दुसऱ्या साईडनं जातं मग आतमध्ये. असं आहे ते. ओके, मुद्दा समजला. एंडोडर्मिस माझ्या लक्षात आलं नाही. तिसरा कोण आहे आता? स्टेल. कोण आहे? स्टेल. काय असतो स्टेल? ऑल टिश्यू ऑन द इनर साइड ऑफ एंडोडर्मिस. एंडोडर्मिस कुठं संपला? इथं संपला. ह्याच्या आतमध्ये तुम्हाला जे हे रंग चक्र दिसतंय का गोल, ते गोल चक्र म्हणजे कोण आहे? स्टील आहे. कोण आहे तो? स्टील. त्यात सगळं येतं. काय येतं मग त्याच्यामध्ये? ऑल टिश्यू ऑन द इनर साइड ऑफ द एंडोडर्मिस टुगेदर कॉन्स्टिट्यूट द स्टील. दे इन्क्लूड. आतमध्ये काय येतं? एक नंबरला पेरिसायकल असतं. काय असतं? पेरिसायकल. त्याच्या आतमध्ये काय सगळा? हा पीथ. पांढरा काय सगळा? पीथ. पीथ नंतर कोण आहे? कंजेक्टिव्ह टिश्यू. आणि नंतर कोण आहे? व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलम आणि फ्लोएम. कुठलं स्टेम आहे हे? डायकॉट रूट आहे. बोला ना. हां, बरोबर आहे की. मग बाहेर सर्कल एंडोडर्मिस म्हणले की मग हे का? हे नाही रे बाळा, हे काय बॅरल शेप सेल आहेत ते चुकून ते हे झालेलं आहे तुम्हाला, पण लक्षात ठेवा तुम्ही ते. ठीक आहे. आता कॉर्टेक्सचा पार्ट आहे म्हणल्यावर तो वेगळ्या कलरचा कसा काय असणार? येलोच कलरचा असणार ना, लक्षात ठेव. हां, सिक्वेन्स काढा घेतला. एंडोडर्मिसच्या आता एक नंबरला कोण येतं? पेरिसायकल. त्यानंतर पीथ. त्यानंतर कंजंक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर व्हॅस्क्युलर. ओके, वन बाय वन बघूया. चला, पहिला पेरिसायकल. अ फ्यू लेअर ऑफ थिक वॉल्ड पॅरेंकायमॅटस सेल. इथे बी कुठले आले सेल? पॅरेंकायमॅटस सेल नेक्स्ट टू एंडोडर्मिस. एंडोडर्मिसच्या नंतर नेक्स्ट कोण आहेत? हे पेरिसायकल. कशाने बनलेले आहेत ते? पॅरेंकायमॅटस सेल. इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट अँड व्हॅस्क्युलर कॅम्बियम ड्युरिंग सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दिस सेल. इनिशिएशन म्हणजे आता पेरिसायकलचा मोस्ट रोल नसतो. जसं ते स्टेमचं थोडंफारशी ग्रोथ होते तसं काय होतं? ते गायब होतं. कारण आतमध्ये जे मटेरियल वाढणार आहे, व्हॅस्क्युलर बंडल वगैरे, त्याला स्पेस करून देते ते. म्हणून काय म्हणलं त्यांनी? इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स म्हणजे साईडचे रूट्स. लॅटरल रूट्स अँड व्हॅस्क्युलर कॅम्बियम ड्युरिंग सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दिस सेल. त्या सेलमध्ये ते ग्रोथ म्हणजे ती सेलला प्रेस करत करत ते मोठे होतात, थोडं म्हणजे साईज मोठी होते त्याची. सुरुवातीला लहान असते ना, ते रूट लहान असतं समजा, ती रूटची ग्रोथ झाली समजा,
तर त्यावेळेस ते पेरिसायकलला पुश करून काय करतं, स्वतःला ग्रो करतं. नंतर कोण आहे, पिथ, इनर मोस्ट रिजन. आपण मागाशी बघितलं, हा इनर मोस्ट रिजन काय म्हणलं त्याला, पिथ. इट इज स्मॉल ऑर इनकॉन्स्पिक. इथले सेल जे असतात ते कसे असतात, स्मॉल, आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे अंडर डेव्हलप. कसे म्हणजे जास्त डेव्हलप झालेले नसतात, जास्त डेव्हलप झालेले नसतात. आता कंजंक्टिव्ह टिश्यू काय ते, द पॅरेन्कायमाटस सेल विच लाय बिटवीन द झायलम अँड फ्लोएम. आपण बघितलंय झायलम फ्लोएमच्या मध्ये पण कुठले सेल होते. आता हे कसं आहे बाळांनो, हे कसलं इथं अरेंजमेंट कसले असणार आहे वॅस्क्युलर बंडलची, रॅडियल का कॉन्जॉइंट. रूट आहे म्हणलं रॅडियल. मग रॅडियलमध्ये काय बघितलं आपण, बाहेर साईडला कोण होते, फ्लोएम, आतमध्ये झायलम, आणि ते वेगवेगळ्या रेडियसवरती होते. ह्या दोघांच्या मध्ये मध्ये जे सेल होते त्याला काय शब्द वापरला त्यांनी, कंजंक्टिव्ह टिश्यू. कसले टिश्यू, कुठे आहेत बाळांनो, ते पॅरेन्कायमाटस सेलच आहेत, ते पॅरेन्कायमापासूनच बनलेले आहेत, पण कुठे आहेत, विच लाय बिटवीन द झायलम अँड फ्लोएम, झायलम अँड द फ्लोएम, झायलम अँड द. ओके. आता वॅस्क्युलर बंडल हे बघा, हे काय आहेत, वॅस्क्युलर बंडल. त्यात काय असतं मग, 2 to 4 झायलम अँड फ्लोएम पॅचेस. आता इथे किती आहेत बघा, 1 2 3 4 आहेत. असे किती असतात, 2 to 4 झायलम आणि फ्लोएमचे काय दिसतील तुम्हाला, पॅचेस. असं खूप डेव्हलप नसतं इथे, रूट आहे ना छोटंच असतं. लेटर अ कॅम्बियम रिंग डेव्हलप बिटवीन झायलम अँड फ्लोएम. लेटर म्हणजे गौरीनं मगाशी विचारलेला क्वेश्चन की डायकॉट रूट पण सेमच असतं कसं, त्याच्यामध्ये पण क्लोज टाईपच असतं का ओपन टाईप असतं. तर लेटर ते कसं बनतं, ओपन टाईप बनतं. म्हणजे कॅम्बियम कधी तयार होतो, कॅम्बियम रिंग डेव्हलप बिटवीन झायलम अँड फ्लोएम कधी, लेटर, नंतर. म्हणजे ज्यावेळेस ते सेकंडरी ग्रोथ चालू करतं डायकॉट प्लांट मोठं झाल्यावर. सुरुवातीला ते काय असतं, क्लोजच असतं, नंतर ते काय बनतं, ओपन बनतं, म्हणजे कॅम्बियम तयार होतो. एक्सेप्शन कळलं का रूटचं. सो आता तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटलं असेल, पण हे एवढं काय एक्झामला काय पीत किंवा कंजंक्टिव्ह किंवा हे वॅस्क्युलर बंडल महत्वाचं, पेरिसायकल पण काय एवढा महत्वाचं नाही. महत्वाचं काय येतं, वॅस्क्युलर बंडल 2 to 4 असतात पॅचेसमध्ये, आणि लेटर काय डेव्हलप होतो, कॅम्बियम रिंग डेव्हलप होते. ओके, रॅडियलच आहे, हां हां. कॅम्बियम आता बघ ना, वर रेडियस कोणाचा आहे, फ्लोएमचा, खाली कोणाचा आहे, झायलमचा. त्यामध्ये गॅप आहे ना, त्या गॅपमध्ये तयार होणार रिंग तयार होणार इथं. मगाशी कसा होता, ते दोघांच्या मध्येच फक्त होता, दोघांच्या मध्येच, आणि दोन वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये गॅप होता आणि त्यात कोणच नव्हतं. हे तर काय असणार आता, पूर्ण रिंगच कशाचे असणार, कॅम्बियमचे असणार. पूर्ण इथं रिंगच कशाचे असणार बाळांनो, कॅम्बियमचे असणार. म्हणून त्यांनी शब्द काय वापरलाय, कॅम्बियम रिंग डेव्हलप, कॅम्बियम. ओके, जायचं का पुढं. आता मोनोकॉट रूट, वी हॅव अ टाइम. ओके, इंटरेस्ट मजा ये लागली का तुम्हाला आता, का नाही ये लागली, आता ते लागली सर. आता मोनोकॉट रूट स्टेम असणार सेम बराबर, इट हॅज इपिडर्मिस सेम, परत कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, वॅस्क्युलर बंडल आणि पीथ. क्लिअर आहे तसं. काय फरक दिसतोय तुम्हाला, इथं फक्त तुम्हाला वॅस्क्युलर बंडल जास्त दिसत आहेत. मगाशी किती होते, 2 ते 4, किती होते, 2 ते 4 विसरायचं नाही, 2 ते 4 कुठं, डायकॉट. इथं किती आहेत, देअर आर युजली मोर दॅन 6 झायलम बंडल्स, म्हणून त्याला शब्द काय वापरलाय, पॉलिआर्च. सो पॉलिआर्च टाइप ऑफ झायलम बंडल इज प्रेझेंट इन डॅश 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 मोनोकॉट रूट. पीथ इज लार्ज, ह्याचा पीथ पण कसा आहे, लार्ज आहे आणि वेल डेव्हलप आहे. मग असा कसा होता, स्मॉल अँड अनकॉन्स्पिक्युअस है ना, स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. ह्याचा कसा आहे,
लार्ज अँड नो एनी सेकंडरी ग्रोथ, म्हणजे ते कॅम्बियम रिंग तयार होणार नाही. बरोबर का? एवढी स्लाइड महत्वाची, लय डोक्यात नाही. मला एक्झाममध्ये हे आठवलं पाहिजे. बाकी सिक्वेन्स सेम आहे. एपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, व्हॅस्क्युलर बंडल, पीथ. मेजर पार्ट तर बरोबर आहे. फरक कुठं आहे? मगाशी काय होता, 2 ते 4च बंडल होते, आता घेते किती आहेत? मोर दॅन 6. त्याला पॉलीआर्च म्हणायचं. मग काय म्हणायचं? पॉलीआर्च. झायलम बंडल. पीथ कसा असतो? लार्ज आणि वेल डेव्हलप. असणार ना. एंडोडर्मिस आलं ना, कॅस्पेरियन स्ट्रीप असणार. ओके, कॅस्पेरियन स्ट्रीप असणं हे एंडोडर्मिसचं कॅरेक्टर आहे. ओके, पीथ लार्ज वेल डेव्हलप. कळलं ना? इनकॉन्स्पिक्युअसचं मिनिंग कळलं ना? ही वेल डेव्हलप आहे म्हणजे ते अंडर डेव्हलप, इनकॉन्स्पिक्युअस, आणि नो एनी सेकंडरी ग्रोथ. सो कळते ना आता तुम्हाला? सोपं वाटते ना? का अवघड वाटते? लय सोपं आहे, लोड घ्यायचं नाही. लय काय काय ठिकाणी ह्याला खूप अवघड करून सांगतात. अवघड म्हणजे भयानक अवघड. हे आता तुम्हाला एनसीईआरटीमध्ये एवढंच दिलंय का नाही? मग तुम्हाला एवढंच भारी सांगितलेलं योग्य का? उगच मी माझं नॉलेज PhDचं वगैरे वापरायचं, असं असतं अजून तसं असतं सांगत बसायचं, काहीच गरज नाही. सेम तुम्ही वाचायला जावा कुठं? 11th स्टेट बोर्डमध्ये. तुम्हाला कळेल किती अवघड दिले तिथं. बरोबर आहे का? मग ते एक्स्ट्रा जे शिकवतात ना ऑनलाईन, तुम्ही कुठं बघितलं, तुम्हाला तिथं अजून नाही ते सर एनसीईआरटीच्या बाहेरचं बी सांगतात म्हणून ते भारी आहेत. अरे काय गरज आहे? तुम्हाला कशात शिकायचं बाळांनो? एनसीईआरटी मधून. कशाला एक्स्ट्राचं नाही? एखादा माणूस भारी कधी, तुम्ही जे एक्झामची तयारी करताय त्या एक्झाम मधले क्वेश्चन त्यांनी शिकवल्यातलेच असले पाहिजेत. त्यावेळेस काय समजायचं? तो शिक्षक शिकवतो ते काय बरोबर आहे. एखाद्या शिक्षकाला जज करायचं ना, कशावरून जज करायचं? PYQ. बरोबर का चुकीचं आहे? PYQ बघा. PYQ सुटले आणि तुम्हाला सगळे PYQ ओळखीचे वाटले ना, यू आर ऑन द राईट वे, राईट पाथ. मग कुणाला बघायचं नाही कोण काय वाचते, कोणी XYZ क्लास लावला आणि काय नाही. PYQ म्हणजे काय? नीट आहे. ते जे तयारी करताय ते सुटतायत म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहे. बरोबर ना? कॉन्फिडंट राहायचं. मग बोल ना. हां, 1 2 3 4 5 स्लाइड आहेत आपल्या. आणखी काय करायचं? होतील का? किती वेळ आहे आपल्याकडे बघा बरं. ठीक आहे. कुठलं राहिलं आपलं? डायकॉट स्टेम. ठीक आहे, उद्या बघूया आपण हे. म्हणजे रूट झाला आपला. आता उद्या आपण स्टेम आणि लीफ बघूया. स्टेम आणि लीफ. संपेल का उद्या टॉपिक? संपेल ना? का नाही संपायचं? पुढं काय आता ते स्टेम आणि हे झालं तेच आहे ना? हां, ठीक आहे. तर इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट डायकॉट स्टेम अँड मोनोकॉट स्टेम अँड लीफ. ओके, सो हे छान वाचायचं एनसीईआरटी मधून. सगळे PYQ सोडवायचे. जेवढं होतं तेवढं तर सोडवा ना PYQ. तुमच्याकडे तुम्हाला हे मॉड्यूल दिले ना, त्यातले PYQ नाहीत का त्यात? पण मी पाठवतो आणखी आज तुम्हाला. मी पाठवतो ग्रुपला, त्यातले सोडवा. बोर झाला का PYQ सोडवायचे, बोर झाला का PYQ सुट्टीच नाही द्यायची. सो आज आपण काय काय बघितलं? पहिल्या लेक्चरमध्ये काय बघितलं? ग्राउंड टिश्यू सिस्टीम, सोपं होतं. नंतर सेकंड व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम, त्यात काय काय बघितलं? ओपन, क्लोज, रॅडियल आणि कॉन्जॉइंट. ओके, देन आपण काय बघितलं? ॲनाटॉमी ऑफ डायकॉट, मोनोकॉट, रूट. हां, रूटमध्ये मग बघितलं आपण एपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, पीथ. हां येस, ते 2-3 टिश्यू वगैरे आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. व्यवस्थित समजून जर घेतलं ना तर ब्रेन खूप छान समजतो. समजून घ्या, स्वतःला सांगा मला समजलं. हे क्वेश्चन सोडवा, आडले का परत पुस्तकात जाऊन वाचा आणि व्यवस्थित डन करून टाक. फायनल करायचं. झाले माझं हे झालंय, मला हे जमते. आणि वेळ मिळाला का रिव्हिजन चालू करायची पाठीमागची. ओके, समजते का?
चालते थांबूया आपण.